नमस्कार मित्रांनो, सिंधुदुर्ग किल्ल्याच्या दुसऱ्या भागात तुमचं स्वागत आहे। पहिल्या भागात आपण प्रवेशद्वार बघितलं, पण आता मी इथे जिथे उभी आहे तिथून दिसणारा हा अथांग अरबी समुद्र बघा। या उंच कातळावरून जेव्हा लाटा किल्ल्याच्या भिंतीवर धडकतात तो आवाज आणि तो अंगावर येणारा तुषार खरंच शिवरायांच्या या जलदुर्ग किल्ल्याची ताकद इथे जाणवते। तिथं फेज झालाय बे डायरेक्ट। आता आपण बघणार आहोत किल्ल्यातील एक मोठं आश्चर्य। चहू बाजूंनी खारं पाणी असताना देखील या किल्ल्याच्या पोटात दूध बाव, साखर बाव आणि दही बाव अशा गोड पाण्याच्या विहिरी आहेत। विचार करा ना, त्या काळात इतकं अचूक नियोजन महाराजांनी कसं केलं असेल। विहीर शिवाजी महाराजांच्या काळात काय भयानक आहे हो, विहीर काय भारी आहे, पण डायरेक्ट घरासारखी विहीर आहे। आणि हे पहा किल्ल्याचं बांधकाम, अरे बापरे, आजही हा किल्ला इतकाच भक्कम उभा आहे जणू काळालाही त्याने आव्हान दिलंय। या किल्ल्याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इथे आजही काही कुटुंब राहतात। शहराच्या गर्दीपासून लांब एका ऐतिहासिक वारशाचे रक्षक म्हणून हे लोक इथे राहतात। त्यांचं खरंच कौतुक आहे। किल्ला फिरून थोडा थकवा जाणवला की इथलं थंडगार कोकम सरबत अमृत वाटतं। आणि फक्त सरबतच नाही तर किल्ल्यावर मिळणारी ही छोटी छोटी फळं, रानमेवा तुम्ही नक्की ट्राय करा। कोकणची खरी चव तर यातच दडलेली आहे। किल्ला फक्त दगड मातीचा ढिगारा नाही, तर तो आपल्या पूर्वजांच्या बुद्धिमत्तेचा पुरावा आहे।